नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी महाडिक आपल्या अर्थात या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये 16 एप्रिल 2017 रोजी झालेल्या सेट परीक्षा अंतर्गत अर्थशास्त्र विषयाच्या पेपर क्रमांक 3 मधील प्रश्नांची उत्तरे पाहत आहोत। 2017 साली अर्थशास्त्र विषयाचे 2 पेपर झाले होते, पेपर क्रमांक 2 व पेपर क्रमांक 3। पेपर क्रमांक 2 मधील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्याचबरोबर हा पेपर क्रमांक 3 प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। पहा प्रश्न पहिला प्राक्कलनाची अप्रत्यक्ष लघुत्तम वर्ग प्रक्रिया ही सुयोग्य असते जेव्हा एक सामायिक समीकरणे ... असतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेमकेपणाने ओळख पटवलेले। प्रश्न 2 आर्थिक कालशृंखलाच्या प्रसंभाव्य गुणधर्माचे विश्लेषण स्वतःहून करण्यासाठी उपयोगात आणलेल्या पद्धतीला ... म्हणतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वयंप्रतिपगामी एकात्मीकरण सरळ सरासरी प्रतिमान अरिमा। प्रश्न क्रमांक 3 जर डर्बिन वॉटसन प्रतिदर्शज शून्याच्या जवळचे मूल्य घेत असेल तर प्रथम कोटीचा स्वयंसंबंध गुणक कोणते मूल्य घेईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अधिक 1 च्या (+1) जवळचे। प्रश्न 4 बहुविध एकरेषीयतेच्या उपस्थितीत OLS आकलकाचे गुणधर्म कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तो सुसंगत, निर्भिन्नत व कार्यक्षम असेल। प्रश्न 5 समजा आपण y आणि x या दोघांनाही 1000 या संख्येने गुणले आणि प्रतिपगमन प्राक्कलन पुन्हा केले तर प्रवणता गुणांक आणि प्रमाण प्रमाद हे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पूर्वी इतकेच राहील। प्रश्न क्रमांक 6 सॅम्युएल्सन हिक्स प्रकाराचे व्यापार चक्र प्रतिमान अस्थिरता तसेच चक्रीय बदल कोणत्या स्थितीत दर्शवेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्पन्न पसरण समीकरण जेथे संमिश्र मूळाचे परिमाण एकापेक्षा अधिक राहील। प्रश्न क्रमांक 7 जेव्हा मक्तेदार वस्तूचा प्रत्येक नग निराळ्या किमतीस विकू शकतो तेव्हा त्या स्थितीस ... मूल्यभेद असे म्हणतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पहिल्या श्रेणीचा। प्रश्न क्रमांक 8 जोड्या लावा सूची 1 सूची 2। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2 4 3 1। प्रश्न 9 अतिरिक्त क्षमता आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेत तेथे समतोल निर्माण होतो जेथे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किमान सरासरी एकूण खर्च पातळीवरील उत्पादनापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन कमी असते। प्रश्न क्रमांक 10 अर्थव्यवस्थेतील तांत्रिक प्रगती धनात्मक असेल तर सोलो अभिवृद्धी प्रतिमानात स्थिर अवस्था वृद्धी दर खालीलपैकी काय होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोकसंख्या वृद्धी दरापेक्षा अधिक। प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते जकात संघाचे वैशिष्ट्य नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रमाची सीमापार गतिशीलता। प्रश्न क्रमांक 12 ब्रेटन वुड्स व्यवस्थेच्या ऱ्हासाचे मुख्य कारण ... हे होते। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विविक्त विनिमय दर समायोजना अभावी एक सामायिक अंतर्गत आणि बहिर्गत संतुलन प्राप्तीमध्ये येणारी बाधा। प्रश्न क्रमांक 13 प्रादेशिक व्यापारातून उत्पन्न होणाऱ्या गतिशील लाभाचे एक उदाहरण म्हणजे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वस्तू नवप्रवर्तनाच्या दरातील वाढ। प्रश्न क्रमांक 14 परकीय विनिमय व्यवहारात नमूद केलेले भविष्य दिनांकित विनिमय दर की जे काही वर्ष दूर असतील त्यांना ... असे संबोधले जाते। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वायदा विनिमय दर। प्रश्न 15 परकीय विनिमय बाजारात सुनिश्चित नफा ... बाबतीत अंतर्भूत असतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मूल्यांतरपणनाच्या। प्रश्न 16 विधान 1 भारताच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर कठोरपणे टीका केली जाते।
विधान 2. सार्वजनिक वितरण व्यवस्थेकरिताच्या धान्याची खुल्या बाजारात गळती आणि स्वस्त धान्य दुकानातील निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा ही चिंतेची प्रमुख कारणे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि विधान 2 हे विधान 1 चे कारण आहे. प्रश्न 17. शाश्वत जीवनमान पातळीकरिता इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारा दरमहा किमान तृणधान्य सेवनाचा निर्धारित निकष ... आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 11.6 किलो. प्रश्न 18. सर्वसाधारणपणे भारतीय कृषीची नफा क्षमता ... उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. धारण क्षेत्राच्या आकारमानाबरोबर वाढते. प्रश्न 19. कृती वस्तूंना दिलेला ॲगमार्कचा शिक्का म्हणजे ... ची खामी असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रतवारी आणि समदर्जा. प्रश्न क्रमांक 20. श्रमसंलग्नता आणि कृषी विकासासंदर्भात इंग्रजी यू आकाराच्या परिस्थितीजन्य सहसंबंधातून ... असा बोध होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सुरुवातीला जसा कृषी विकास होतो तशी यात घट होते आणि त्यानंतरच्या टप्प्यावर यात पुन्हा वाढ होते. प्रश्न क्रमांक 21. 2014-15 या वर्षी प्राथमिक आणि तृतीय सेवा क्षेत्रांचा हिस्सा भारताच्या देशीय उत्पादितामध्ये अनुक्रमे ... होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 16%, 53%. प्रश्न 22. सामाजिक विकास संदर्भात GER चा अर्थ ... असा सूचित होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्थूल नोंदणी गुणोत्तर. प्रश्न 23. खालील विधानाबाबत तुम्ही काय म्हणू शकता? विधान 1. भारतातील हरित क्रांतीमुळे गहू आणि भाताच्या उत्पादनात जलद वृद्धी झाली. विधान 2. हरित क्रांतीमुळे भारतातील ग्रामीण उत्पन्नात तीव्र विषमता निर्माण झाली. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 24. नियोजन काळात भारतामध्ये संरचनात्मक बदल काहीसा सावकाश होत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे ... उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वस्तुनिर्माण क्षेत्राच्या वार्षिक अभिवृद्धीचा धीमा दर. प्रश्न 25. गाळलेल्या जागा भरा. 0 ते 6 या वयोगटातील लोकसंख्येचे टक्केवारी प्रमाण. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 17.94, 15.93, 13.12. प्रश्न 26. पुढील विधानाबाबत तुम्ही काय सांगाल? विधान 1. उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यात एमपीचा अस्थिर गुणकपद नकारात्मक आहे. विधान 2. उत्पादनाच्या तिसऱ्या टप्प्यात एमपीचा स्थिर गुणकपद नकारात्मक आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही चूक आहेत. प्रश्न 27. पुढील विधानाबाबत तुम्ही काय म्हणतात? विधान 1. स्पर्धात्मक बाजारात किंमत >सीक व मक्तेदारी बाजारात किंमत =सीक. विधान 2. मक्तेदार हा बाजारातील एकमेव विक्रेता असल्याने त्याला नेहमीच उच्च नफा मिळत असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विधान 1 व विधान 2 ही दोन्ही चूक आहेत. प्रश्न 28. अल्पजनाधिकारी संस्थेचा विक्री उत्पन्न महत्तमीकरणाचा बॉमूलचा दृष्टिकोन ... शी संबंधित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. किमान नफा मर्यादा. प्रश्न 29. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 1. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूच्या मागणीची लवचिकता अनंत इतकी असते. 2. मक्तेदारी बाजारात वस्तूच्या मागणीची छेदक लवचिकता जवळजवळ 0 इतकी असते. 3. मक्तेदारी बाजारात प्रवेश करणे सहज शक्य असते. 4. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेश करणे अतिशय सोपे असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 3. प्रश्न क्रमांक 30.
अल्पविक्रेताधिकार बाजाराचा बाकदार मागणी वक्र डॉट डॉट याने डॉट डॉट साली मांडला? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॉल स्विझी 1939. प्रश्न 31. खालील ए ते डी या पर्यायी उत्तरांपैकी बरोबर उत्तरांची निवड करा. प्रतिपादन यस. विस्तारी राजकोषीय धोरणामुळे संपूर्ण केन्स प्रणीत प्रतिमानात सकल उत्पादन वाढीस लागते, त्यामुळे सकल मागणी वक्र सरकतो. युक्तिवाद आर. हे घडते कारण सकल पुरवठा वक्र संपूर्ण केन्स प्रणीत प्रतिमानात चढता असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यस हे चूक आणि आर हे चूक. प्रश्न 32. खालील ए ते डी या पर्यायामधून योग्य उत्तराची निवड करा. प्रतिपादन यस. अभिमत संप्रदाय प्रतिमानात पूर्ण रोजगाराव्यतिरिक्त समतोल साध्य होणे शक्य होत नाही. युक्तिवाद आर. याची खात्री प्रवणता ऋणात्मक ए डी वक्राने आणि क्षितिजलंब एस वक्राच्या सहाय्याने होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन्ही यस आणि आर बरोबर. प्रश्न 33. मुंडेल फ्लेमिंग खुल्या अर्थव्यवस्थेच्या समष्टी आर्थिक प्रतिमानात आंतरराष्ट्रीय व्यवहार ताळेबंद वक्र समस्तरीय राहील जेव्हा डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भांडवल स्थलांतरण परिपूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 34. अभिवृद्धी साहित्यात बेटा अभिसरणाचा संदर्भ खालीलपैकी कशाशी असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गरीब अर्थव्यवस्था श्रीमंत अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक जोमाने विकसित होतात. प्रश्न 35. अर्थव्यवस्थेत दिलेले मूल्य MPC = 0.8 आणि कर दर = 0.2 स्वायत्त गुंतवणुकीत 360 ने वाढ झाल्यास उत्पादनातील वाढ किती होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1000. प्रश्न 36. हेरोडोमर आर्थिक वृद्धी प्रतिमानानुसार वृद्धीचा डॉट डॉट संबंध असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बचतीशी थेट आणि भांडवल अपॉन द उत्पादन प्रमाणाशी विरुद्ध. प्रश्न 37. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या किमतींचा वापर अर्थव्यवस्थेतील प्रकल्प मूल्यमापन सार्वजनिक धोरणाचे योग्य प्रवर्तन आणि कार्यक्रमण यासाठी केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छाया किमती. प्रश्न 38. सार्वजनिक कर कर्जे आणि खर्च ही सरकारच्या डॉट डॉट धोरणाची साधने आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजकोषीय. प्रश्न 39. खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश. प्रश्न 40. भारतातील खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सहकारी संघ राज्यवादावर विशेष भर देण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9वी पंचवार्षिक योजना. प्रश्न 41. रिकामी जागा भरा. अलीकडील काळात उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कापासून मिळणाऱ्या महसुलाची एकूण कर महसुलाची डॉट डॉट प्रवृत्ती दाखविते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घटती. प्रश्न 42. राष्ट्रीय अल्पबचत निधीचा निव्वळ महसूल डॉट डॉट गुंतविला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केंद्र आणि राज्यांच्या प्रतिभूतीमध्ये. प्रश्न 43. 2016-17च्या अर्थसंकल्पनामध्ये व्याज रकमाचे एकूण कर महसुलाशी गुणोत्तर किती अंदाजित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 46.7%. प्रश्न 44. राजकोषीय धोरण म्हणजे शासनाने डॉट डॉट कर्ज उभारणी करणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुंतवणुकीसाठी. प्रश्न 45. केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची पुनर्संरचना आणि 66 योजनांमध्ये वर्गीकरण कोणत्या अर्थसंकल्पनात करण्यात आले? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2014-15. प्रश्न 46.
एखाद्या देशातील सामावून घेणारा भांडवलाचा अंतर्प्रवाह डॉट डॉट असे ध्वनित करतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यवहार तोल तुटीचा आहे. प्रश्न 47. खालीलपैकी कोणता करार जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांमध्ये समाविष्ट नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, व्यापाराशी निगडीत बाह्य स्रोत. प्रश्न 48. जोड्या जुळवा. सूची 1, सूची 2. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2, 3, 4, 1. प्रश्न 49. एखादा आर्थिक व्यवहार तोलाच्या जमा खाती तेव्हा वर्ग केला जातो जेव्हा त्यातून डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय ए, परकीयांकडून प्रदान प्राप्ती होते. प्रश्न 50. खुल्या अर्थव्यवस्थेत धोरणकर्ते अंतर्गत संतुलन राखण्याचा जो प्रयत्न करतात त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पूर्ण रोजगार आणि स्थिर किंमत पातळी. प्रश्न 51. रिझर्व्ह बँकेच्या पैशाच्या साठ्याच्या व्याख्येनुसार M3 म्हणजे डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, M1 प्लस लोकांजवळ मुदत ठेवीतील रकमा. प्रश्न 52. CRR चे पूर्ण रूप सुचवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कॅश रिझर्व्ह रेशियो. प्रश्न 53 हा चुकीचा आहे म्हणून सांगितलेला आहे. प्रश्न 54. खालीलपैकी कोणते बँकांच्या कर्जवाटपाचे तत्व नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामूहिक जबाबदारी. प्रश्न 55. भारतीय जीवन विमा महामंडळ भारतीय रेल्वेमध्ये गुंतवणुकीसाठी वचनबद्ध आहे. या गुंतवणुकीची अंदाजित रक्कम डॉट डॉट इतकी आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपये 1.50 लाख कोटी. प्रश्न 56. भारतात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विकास कायदा 2012 मध्ये पारित झाला. 2. MSME कायद्यानुसार सेवा क्षेत्रातील सूक्ष्म उपक्रमाची किमान गुंतवणूक रुपये 5 कोटी असली पाहिजे. या दोन्ही विधानाविषयी आपण काय सांगाल? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दोन्ही विधाने 1 आणि 2 चूक आहेत. प्रश्न 57. भारताचा 2016-17 या वर्षी जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये डॉट डॉट क्रमांक होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 39वा. प्रश्न 58. अचूक विधान ओळखा. 1. 1999 मध्ये मृदू सामग्री सॉफ्टवेअर निर्यातविषयीचा रंगराजन समितीचा अहवाल सरकारला सादर केला होता. 2. 1971 मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकाविषयीचा सुखमॉय चक्रवर्ती समितीचा अहवाल सरकारला सादर केला होता. 3. 1969 मध्ये औद्योगिक परवान्याविषयीचा दत्त समितीचा अहवाल सरकारला सादर केला होता. 4. 1985 मध्ये आजारी औद्योगिक उपक्रमाविषयीची RK हजारी समितीचा अहवाल सरकारला सादर केला होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न 59. जगातील साखर उत्पादक देशांमध्ये बरोबर उतरता क्रम कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया, ब्राझील, क्युबा, भारत. प्रश्न 60. उद्योगाच्या स्थाननिश्चितीचा सिद्धांत विगमनात्मक पद्धतीने डॉट डॉट यांनी मांडला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सार्जंट प्लारेन्स. प्रश्न 61. 2011च्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येचे माध्यम वय डॉट डॉट वर्ष होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 24. प्रश्न 62. जोड्या लावा. सूची 1 राज्य, सूची 2 लोकसंख्येची घनता 2011. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न 63. खालीलपैकी कोणते कारण लोकसंख्या विस्फोटाचे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उच्च जन्मदर आणि निम्न मृत्यूदर.
प्रश्न 64 जोड्या जुळवा सूची 1 सूची 2 उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। प्रश्न 65 गाळलेल्या जागा भरा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। 267 324 382 प्रश्न 66 जोड्या लावा सूची 1 योजना सूची 2 स्थापना वर्ष उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। प्रश्न 67 2014-15 या वर्षी भारतीय शेतीला दिलेल्या संस्थात्मक वित्तपुरवठ्यात सहकारी आणि अनुसूचित बँकांचा हिस्सा अनुक्रमे अंदाजे ... होता उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 17% 71%। प्रश्न 68 अल्प आणि दीर्घकालीन सहकारी पतसंरचनेच्या पुनर्रचनाविषयीचा कृती दलाचा अहवाल ... वर आधारित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वैद्यनाथन समिती। प्रश्न 69 संसाधनाचे किमान परिव्यय संयोग प्रस्तुती विषयीचे खालीलपैकी कोणते एक अचूक आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्रॅकेट डेल्टा x2 अपॉन द डेल्टा x1 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू ब्रॅकेट px1 अपॉन द px2 ब्रॅकेट कंप्लीट। प्रश्न 70 खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन ए आणि दुसरे युक्तिवाद आर आहे। प्रतिपादन ए महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा मनरेगा द्वारा पात्र कुटुंबातील किमान एका व्यक्तीला वर्षातून किमान 100 दिवस रोजगार पुरविला जातो। युक्तिवाद आर घटनेच्या भाग 3 मध्ये रोजगाराचा हक्क नमूद केला आहे। खालील दिलेल्या पर्यायामधून अचूक उत्तराची निवड करा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए हे सत्य आहे परंतु आर हे असत्य आहे। प्रश्न 71 समजा Q इक्वल टू 10 - 2p असेल तर सीमांतिक प्राप्तिफल खाली दिलेल्या फलांपैकी कोणते राहील उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 10 - 4p। प्रश्न 72 भ्रामक परिकल्पनेचा स्वीकार केल्यास त्याची परिणती खालीलपैकी कोणत्या प्रमादात होते उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रकार 2 प्रमाद। प्रश्न 73 निविष्टी उद्दिष्टी विश्लेषणात XIJ याचा उपयोग खालीलपैकी कोणती बाब दर्शवण्यासाठी होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी I या क्षेत्राचे उत्पादन जे या क्षेत्रातील निविष्टी म्हणून वापरण्यात आले। प्रश्न 74 कल्पित चलाचा वापर प्रतिपगामी प्रतिमानामध्ये ... म्हणून केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुणात्मक प्रतिपगामक। प्रश्न 75 ज्या निविष्टी उद्दिष्टी प्रतिमानाला अंतर्जात अंतिम मागणी सदिश असतो त्या प्रतिमानाला ... म्हणतात उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बंदिस्त निविष्ट उद्दिष्टी प्रतिमान। धन्यवाद।